कोण गेलं बिग बॉसच्या घराबाहेर? हे म्हणा तुम्हाला माहिती पडलं असेल, की बिग बॉसच्या घरातनं कोण गेलंय? त्या अगोदर थोडेसे वोटिंग ट्रेंड आपण पाहूया. मित्रांनो, एकूण 7 सदस्य हे या आठवड्यातनं घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. त्यापैकी राकेश, विशाल आणि आपला छोटू, काळू डॉन, प्रभू शेळके या 3 जणांना चांगली वोटिंग झाली होती. त्यामुळे हे एक स्ट्राँग पोझिशनवरती होते आणि हे 3 सदस्य घराबाहेर जाणार नव्हते या आठवड्यात. आता बॉटमला होत्या ते म्हणजे 2 वाईल्ड कार्ड सदस्य याच्यामध्ये रेवा कवरसे आणि ससा म्हणजे संस्कृती साळुंके यासोबतच दीपाली सय्यद आणि आपला सागर कारंडे असे 4 सदस्य हे बॉटमला होते. बघा याच्यामध्ये दीपाली सय्यद मॅडम ज्या आहेत, त्यांचा गेम तेवढा बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये आणि तेवढी वोटिंग देखील त्यांना होताना दिसत नाहीये. पण त्या एक बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. सध्या तरी त्या बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाहीत. त्यामुळे या देखील या आठवड्यात घराबाहेर जाणार नव्हत्या. सागर कारंडेचं सांगायचं झालं ना, तर मित्रांनो सागरचाही तसा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. बहुतेक डबल इव्हेक्शन झालं असतं तर सागर या आठवड्यात घराबाहेर नक्कीच गेला असता. पण डबल इव्हेक्शन कॅन्सल केलं. त्यामुळे सागर या आठवड्यात वाचला आहे. जर पुढच्या आठवड्यात सागर नॉमिनेशनमध्ये आला, तर पुढच्या आठवड्यात सागरचा पत्ता नक्की कट होणार आहे. तर सागर देखील या इव्हेक्शन प्रक्रियेअंतर्गत वाचलेला आहे. त्यामध्ये उरल्या 2 कंटेस्टंट यामध्ये रेवा कवरसे आणि दुसरी म्हणजे संस्कृती साळुंके. मित्रांनो एकंदरीत रेवाचा गेम पाहता सध्या तरी ती बिग बॉसच्या घरामध्ये खेळते आणि काल ज्या पद्धतीने रेवाची तारीफ केली होती, ही तारीफ करत असताना रेवाबद्दल आणि एकंदरीत वाईल्ड कार्ड सदस्यांबद्दल जे काही भाऊ बोलले, की बिग बॉसच्या घरामध्ये 3 एकत्र वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आले. त्यापैकी 2 कंटेस्टंट हे सध्या तरी बिग बॉसचे कंटेस्टंट वाटतात. यामध्ये रेवा आणि साहजिकच संकेत. हे 2 कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये येऊन प्रत्यक्षपणे गेम खेळतायत. पण त्याच्यातील एक कंटेस्टंट जे आहे, ती म्हणजे ससा म्हणजे संस्कृती साळुंके. ही बिग बॉसच्या बाहेर देखील बिग बॉसचा गेम पाहत होती आणि ही बिग बॉसच्या घरामध्ये येऊन देखील बिग बॉसचा गेमच पाहते. आता इथे स्पष्ट होते, की वीक कोण आहे या दोघींपैकी ती म्हणजे ससा म्हणजे संस्कृती साळुंके आणि रेवा. हिचं कौतुक काल केलं भाऊने त्यामुळे ती देखील जाणार नाही. तर एकंदरीत कमी कंटेंटमुळे आणि साहजिकच कमी वोटिंगमुळे ससा म्हणजे संस्कृती या आठवड्यातून बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जात आहे. मित्रांनो मला पहिल्यांदा असं वाटलं होतं, की ज्या पद्धतीने ही संस्कृती बिग बॉसच्या घरामध्ये येते आणि जी काही एक्साइटमेंट ती दाखवत होती, की मला खूप गेम कळतोय. असं कदाचित ती आव आणण्याचा प्रयत्न करत होती. तसा गेम तिचा पूर्ण सीझनभर फुसकाच निघाला. तिला बिग बॉसचा गेमच कळत नाही. काय प्लॅनिंग करायची, काय स्ट्रॅटेजी करायची, कोणाला सपोर्ट करायचा, कोणाला नॉमिनेट करायचं, कुठल्या ग्रुपमधून खेळायचं, म्हणजे हे तिला अजिबात कळत नव्हतं. विशेष म्हणजे कुठे कोणता मुद्दा वापरायचा, कोणत्या मुद्द्यात घुसायचं, हे देखील तिला अजिबात कळत नव्हतं. एकंदरीत फार मंद कंटेस्टंट संस्कृती साळुंके ही या बिग बॉसच्या घरामध्ये होती आणि ती आता घराबाहेर गेलेली आहे. खरं तर ती 2-3 रिएलिटी शो करून आली होती. रिएलिटी शो कसे खेळायचे हे तिला चांगलंच माहिती असून देखील एवढा मंद गेम तिने या सीझनमध्ये खेळला आणि अखेर कमी कंटेंट, कमी खेळ आणि अर्थातच कमी वोटिंगमुळे संस्कृती साळुंखे हिने बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराचा निरोप घेतला आहे. तर काय वाटतं तुम्हाला संस्कृतीच्या इव्हेक्शन बद्दल? संस्कृतीचं हे जे काही इव्हेक्शन आहे ते फेअर आहे की अनफेअर आहे? मला तरी वाटतं की तिचा काहीच बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. तिला बिग बॉस कसा खेळायचा, बिग बॉस काय गेम आहे हेच कळत नाही. त्यामुळे गेली तर बरं होईल. म्हणजे गेलीच ती. तर तिच्या इव्हेक्शन बद्दल काय सांगायचं आहे? जर तिचं इव्हेक्शन नको असेल तर मग संस्कृतीच्या जागेवरती कोणी घराबाहेर जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.